तुम्हाला जे वजन कमी झालंय ते पुन्हा वाढवायचं नसेल तर कशामुळे वजन कमी केलंय त्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्याला लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे काय, तुम्ही काय खाऊन वजन कमी केलंय, ते कायम खाणार आहे का, 12 महिने खाणार आहे का, मरेपर्यंत खाणार आहे का, तर ते खात राहावा. मग मी काय म्हणतोय, घरातलंच खावा. 12 महिने मरेपर्यंत तुमच्यात जुंधळं, ज्वारी, हायब्रिड, शाळू असणार आहे, गहू असणारच आहे, तांदूळ असणारच आहे, चहा असणारच आहे. मग ह्याला खात 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 वजन कमी करा, फॅट कमी करा. मग ह्याला खात खात काय करायचं, ह्याच्याबरोबर काय लागतं, प्रोटीनची भाजी, फायबर लागतं, प्रोटीन फायबर. ह्यातला बॅलन्स समजला की झालं. वजनच कमी करायचं आहे ना, भात खाऊन वजन कमी करा, भाकरी खाऊन वजन कमी करा, चपाती खाऊन वजन कमी करा, चहा पिऊन वजन कमी करा. चहा करताना साखर प्रमाणात, जर 10 दिवसभरामध्ये 4-5 वेळा जर चहा पित असाल तर 1 ते 2 कपावर या, प्रमाण कमी करते या. भात 2-3 टाइम खात असाल तर एका टाइमावरती या. चपाती 3-4 खात असाल तर 1.5-2 वरती या. त्याच्याबरोबर प्रोटीनची भाजी आमटी वाढवा, फायबर वाढवा. सेम असं करायचं आहे. फक्त कुठलाही घरातला हा पदार्थ कायमचा बंद होणार नाही. त्यामुळे आत्ता पण बंद करू नका. बंद करत करत प्रमाण फक्त कमी करायचं आहे. आणि व्यायामाला सुट्टी द्यायची नाही. व्यायामात कॅलरीज बंद करायचं. सकाळी उठल्यापासून चांगल्या सवय म्हणजे व्यायामाच्या आणि हालचालीच्या एवढेच पाळा. प्रत्येक काय, हालचाली हालचाली आणि हालचाली. धन्यवाद.